तर चला आज आपण बनवणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहे, म्हणजे दोडक्याचा रस्सा. ते पण कमी साहित्य आणि एकदम झटपट आणि नक्कीच आवडेल जर ह्या पद्धतीने बनवला. तर चला मग तुम्हाला जर ही रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला मी हे जे दोडका आहे ते त्याच्या शिरा म्हणजे किसून घेतलेला आहे आणि ह्याच्या जे मधून अशा खाप केलेल्या आहेत आणि अक्काच ठेवलेला आहे. म्हणजे आपण ही जी भाजी जी आहे ते मी एकदम बारीक फोड्या केलेल्या नाहीत, मध्यम आकाराचा कट करून घेतलेला आहे. तर चला आता स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतलेला आहे. धुतल्यानंतर मी साईडला काढून घेतलेला आहे. तर चला एकदम झटपट भाजी आहे म्हणल्यानंतर न वेळ घालवता आपण गॅसवर कढई ठेवली होती गरम होण्यासाठी. तेल घेतलेलं आहे, तेल आवडीनुसार घेऊ शकता. आता मी घेतलेले आहे 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि एकदम अरड-बरड केलेला लसूण घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. एकदम घाई गडबडीतली भाजी आहे, झटपट कमी वेळात. तर चला बारीक चिरून घेतलेले टोमॅटो सुद्धा आपण ह्याच्यामध्येच घेणार आहोत. टोमॅटो छान भाजले गेलेला आहे. तर त्यामध्येच आता आपण धनिया पावडर 1 छोटा चमचा घेणार आहोत. धनिया पावडर घेतल्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये किसलेला खोबरं, म्हणजे मी बारीक न करता किसून वापरलेलं आहे खोबरं, ते घेतलेलं आहे. ते सुद्धा आपण तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत. एकदम साधी सोपी पद्धत आणि एकदम कमी वेळ, एकदम झटपट अशी ही भाजी आहे. चला आता मसाला भाजलेला आहे म्हणल्यानंतर त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद आणि गावरान काळं तिखट ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर आता आपण हे सुद्धा याच्यामध्ये छान भाजून घेणार आहे. मसाला तर एकदम छान दिसत आहे. तर चला लगेच आपण जे दोडक्याचे फोडे आहेत ते घेणार आहोत. एकदम मस्त ताजा दोडका आहे. तर ह्या मसाल्यामध्ये आपण सुक्काही ठेवू शकतो, पण मी थोडासा दरदरीत करत आहे. तर आता मसाल्यामध्ये मिक्स केलेला आहे. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेणार आहे. मी माझ्या चवीनुसार घेत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. तर आता आपण मीठ सुद्धा याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. आता मीठ मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी घेणार आहोत. पाणी जे आहे ते आपल्याला किती रस्सा पाहिजे आणि आपला दोडका जे आहे ते एकदम ताजा आहे, त्यामुळे शिजायला वेळ लागणार नाही. तर आपण थोडंसंच पाणी वापरणार आहे, कारण ही भाजी जी आहे ती एकदम रसरशीत आहे. आणि आता थोडासा गरम मसाला वापरलेला आहे. मी माझ्या आवडीचा वापरलेला आहे, कोणताही वापरू शकता. तर चला मग आता शेंगदाण्याचा कूट जे आहे ते मी 2 छोटे चमचे वापरलेला आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये पूर्ण मसाले वापरले गेलेले आहेत. तर आता थोडीशी कोथिंबीर घेऊया आणि आता फक्त आपण याला शिजवून घेणार आहोत, बाकी काहीच करणार नाहीये. सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा, नंतर कमी गॅस ठेवायचा, म्हणजे भाजी अशी एकदम रसरशीत शिजते. तर चला मी तुम्हाला चांगले 1 ते 2 मिनिटांनी दाखवत आहे. मस्त अशी भाजी शिजत आहे, पण अजून तयार नाही. तर चला अजून थोड्या वेळ ठेवणार आहोत. तर हे पहा मी तुम्हाला पूर्णपणे अजून 2 ते 3 मिनिटांनी दाखवत आहे. तर आपण कमी गॅसवर भाजी शिजवलेली आहे, त्यामुळे अजून थोड्या वेळ आपण असं ताट झाकून ठेवणार आहे. तर हे पहा मी तुम्हाला 1 ते 1.5 मिनिटांनी दाखवत आहे. पूर्णपणे रस्सा जे आहे ते आपला कमी झालेला आहे, म्हणजे दोडका पण एकदम मस्त शिजलेला आहे आणि तरी सुद्धा छान आलेले आहे. चला एक दोडक्याची फोड घेऊन चेक करणार आहोत. मस्त शिजलेला आहे, म्हणजे भाजी ही जी आहे ती खाण्यासाठी तयार आहे. थोडीशी चेक करून बघणार आहे की भाजी कशी झालेली आहे. मस्त झालेली आहे. तर चला एका डिशमध्ये आपण ही भाजी काढून घेणार आहे. एकदम रसरशीत दिसत आहे. आता ही भाजी भाकरी सोबत, चपाती सोबत तर मस्तच लागेल. आवडीनुसार खाऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने एकदम झटपट कमी साहित्यामध्ये दोडक्याचा रस्सा बनवा. खूप जण आवडीने खातील तुमच्या घरातील. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर आवडली रेसिपी व्हिडिओ तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद.